नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला महादेवाबाबतीत माहिती सांगणार आहे. भोलेनाथ श्रावण महिन्यात प्रत्येकजण महादेवाची पूजा करण्यासाठी खुश असतो, करण्याची इच्छा असते प्रत्येक लोकांना. पण बाहेर काही कारणामुळे जाऊ नाही शकत. त्यांना घरातल्या घरातसुद्धा स्वतःच्या हाताने पूजा केली तरी फळ तेवढंच मिळत असते. पहिल्यांदा महादेवाची पिंडी घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, दुधाने अभिषेक करायचा. दुधाने अभिषेक केल्यामुळे भरपूर आपल्या आयुष्यातले जे काही विघ्न असतील, संकट असतील, बाधा असतील, ज्या काही असतील त्या हळूहळू दूर होण्यास मदत होत असतात. दुसरी गोष्ट दह्याने सुद्धा अभिषेक पंच ह्याच्याने अभिषेक केलेल्याचा फायदा हा अनेक पद्धतीने आपल्याला आयुष्यात मिळत असतो. कळत न कळत त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फरक पडत असतं. आपल्याला वाटते आपण महादेवाचे डेली अभिषेक केल्याने काय फरक पडते, पण आयुष्यात करत राहिल्यावर त्याचा हळूहळू प्रकारे आपल्या आयुष्यात त्याचा बदल होत असतो. आणि महादेवावर प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. जर तुम्ही जर गहू चढवलं, जव चढवली, तीळ जर काळे तीळ जर महादेवावर चढवले असले तर आपल्या मागच्या या जन्मात जे काही आपण पाप केलं असेल, कळत नकळत चुका झालेल्या असतील, त्या क्षमा होण्यास मदत होत असते. म्हणून हमेशा शिवलिंगावर काळे तीळ हमेशा व्हावे. आणि मिरे असतात, ते मिरे जर आपण वाहिले महादेवाच्या पिंडीवर समजा, तर त्याच्याने आपल्या आयुष्यात जे काही शत्रू, गुप्त शत्रू, आजकाल प्रत्येकजण एकमेकाचे शत्रू आहेत असं काही नाही आहे, पण बरेच प्रकारे कळत करण्याचं मन दुखवल्या जाऊन ते आपले शत्रू होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण आपण थोडेसे मिरे जर वाहिले महादेवाच्या पिंडीवर, त्याचाही आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. आणि तसंच आपण जव एक प्रकारचं गव्हाच्या वर कोटिंग केलेला जव असतो, तो जर वाहिला आपण महादेवाच्या पिंडीवर, तर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील त्या सगळ्या दूर होण्यास खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. प्रत्येकानेही थोडीफार का होईना महादेवाची आपल्या परीने घरात छोटीशी पिंड, छोटीसं महादेव आणून त्याची रोज पूजा करावी. आणि महादेवाला बेल अतिशय प्रिय आहे, तर प्रत्येकाने महादेवाच्या पिंडीवर जरी 108 बेल मिळाला नाही तरी 5 पाने तरी श्रावण महिन्यात वाहण्यासाठी विकत आणावी. आणि जरी नाही मिळाले 108 बेल तरी एक तरी पान 5-10, 6-10 पाण्याने स्वच्छ धुवून तेच पान तुम्ही महादेवावर वाहिलं तरीही जमते. कारण का आजकाल 108 बेल मिळणं फार कठीण झालं आहे. त्याच्यामुळे 5 जरी महादेवावर वाहिले बेलाचे पाने, त्याचे आपल्याला आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. जेवढं काही करता येईल या श्रावण महिन्यात तेवढं महादेवाची पूजा केल्यावर त्याचं 3 पटीने 4 पटीने फळ मिळत असते. म्हणून आपल्या पद्धतीने वेळानुसार सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ही पूजा केली तरीही चालते. पण शक्यतोवर सकाळी पूजा केलेली चांगली राहते. पण प्रत्येकाची आपली आपली मर्जी, ज्याच्याप्रमाणे जसा टाईम मिळेल तशा पद्धतीने जरी पूजा केली तरीही जमते. महादेवाची पूजा ही खूप भाग्यशाली लोकच असतात जे महादेवाची पूजा करू शकतात. आणि फार कमी लोकांना माहिती आहे की घरच्या घरीसुद्धा पूजा केली तरी त्याचं तेवढंच फळ मिळू शकते. जसं काही 5-6 प्रकारचे धान्य आहेत जे तुम्ही वापरू शकतात. एका ह्याच्यात लाल मसूर आहे, काळे तीळ आहेत, मुगाची डाळ आणि हे जवस आहे. हे जे जवस आपण बघतो आहेत ना, हे जवस जरी महादेवाच्या पिंडीवर वाहिले असते तरी आपल्याला काही आपल्या आयुष्यात अडचणी असतील, आपल्याला माहिती नसत पुढे किंवा मागे किंवा आयुष्यात येणाऱ्या अडचणी, तर त्याच्यासाठी आपण पहिल्यापासून तर थोडं जवस महादेवाच्या पिंडीवर वाहत राहिलं तर त्याचा आपल्याला छान प्रकारे उपयोग होऊ शकतो पुढील आयुष्यासाठी. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला ही पूजा दाखवली आहे. माझ्या ह्याच्यामध्ये जशा पद्धतीने मला करता येईल त्या पद्धतीने मी माझ्या रोजची डेली रुटीनची पूजा करत असते. थोडंसं जवस, मूग, काळे तीळ, मसूरची डाळ, चण्याची डाळ. खूप जण लोक महादेवावर गन्याचं ज्यूसने सुद्धा अभिषेक करतात. तोही अभिषेक खूप चांगला असतो. ज्याला ज्याची पद्धत आहे, ज्याला जी वस्तू अवेलेबल असेल त्या पद्धतीने पूजा करायची. महादेवाची पूजा ही नुसते पाण्याने जरी केलं तरी तेवढंच फळ मिळत असते. पण प्रत्येकाला वेळ नसेल तर त्यांनी पाण्यानेही पूजा केली तरी त्याचं फळ मिळते. श्रावण महिन्यात तरी ॲटलिस्ट एक तरी लोटा जल महादेवावर व्हायलाच पाहिजे. जरी नाही, ज्यांना वेळ असेल त्यांनी प्लीज कृपा करून जवस,
मूग डाळ, काळे तीळ, मसूरची डाळ ही महादेवावर वाहायची. 108 नाही झाले तर 10-12 तरी दाणे वाहिले तरीही चालते, पण महादेवाच्या पूजेमध्ये एवढं तरी टाकायला पाहिजे. ज्याच्याकडे बेल नसेल त्याने तोच बेल 5-10, 6-10 धो तोच पिंडीवर व्हायचा, पुन्हा काढायचा, स्वच्छ पाण्याने धुवायचा, पुन्हा व्हायचा, पुन्हा महादेवाच्या पिंडीवर काढायचा, स्वच्छ पाण्याने धुवायचा, पुन्हा व्हायचा. असं 108 वेळा जरी केलं तरी तो 108 बेल व्हायल्यासारखंच असतो, असं शिवपुराणात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या आपल्या पद्धतीने जसं जमेल तसं श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अशीच नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे.